मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोने जाय मग रामनामी उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि सर्व संत मांदियाळी सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु श्री अमृतनाथ स्वामी महाराज यांचा सुरू असलेला हा 52वा पुण्यतिथीचा उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण महंत पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि माझ्याकडे त्यांच्याच आग्रहाने सेवा आलेली आहे. विठ्ठल अमृतनाथ स्वामी महाराजांचा ज्याप्रमाणे पुण्यतिथीचा उत्सव आहे त्याप्रमाणे आणखीन एक निमित्त दादांनी या उत्सवाला दिलेला आहे. ते म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांचाही पुण्यतिथीचा शताब्दी महोत्सव आहे. असा दुहेरी योग या ठिकाणी या सप्ताहामध्ये आलेला आहे आणि या निमित्ताने अनेक महापुरुषांच्या चिंतन सेवा कीर्तन सेवा या ठिकाणी आहेत. वारकरी शिक्षण संस्थेचा असलेला संबंध प्रेम याच्यातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. आपण सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून महाराजांनी या अभंगामध्ये संत चरण रज आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसा कसा बदल घडतो फार उत्कृष्ट रीतीने सांगितलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला या ठिकाणी आरंभ करण्यापूर्वी प्रथमतः या ठिकाणी कीर्तनाकरता जी उपस्थित मंडळी आहेत त्या सर्वांना वंदन करणं कर्तव्य आहे. आळंदीतली कीर्तन सेवा जी असते ती काही अधिकारवाणीने उपदेश करण्याची कीर्तन सेवा नसते. आळंदीतलं कीर्तन कशा करता गुरुवर्य कुरेकर बाबा सांगत असतात. कीर्तनाकरता ज्या आळंदीमध्ये राहणारे जे श्रोते असतात त्या श्रोत्यामध्ये अनेक अधिकारी श्रोते उपस्थित असतात आणि या निमित्ताने चिंतन सेवेच्या निमित्ताने त्या सगळ्या अधिकारी श्रोत्यांची दृष्टी आपल्यावर पडावी. आपण जे काही बोलतोय आपल्या ओठातले शब्द पोटात यावेत याच्याकरता कीर्तन सेवा असते. विठ्ठल सगळी जुनी अधिकारी मंडळी उपस्थित आहेत. आजी माजी गुरुबंधू आहेत. आळंदीमध्ये रहिवास करणारे नित्य ज्ञानेश्वरी पारायण करणारे ज्ञानोबारायांची सेवा करणारे असे श्रोते सज्जन माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. नामनिर्देश न करता जी काही सगळी मंडळी या ठिकाणी गुणीजन मंडळी आहेत या सगळ्यांना मी वंदन करतो आणि आपण आपल्या चिंतन सेवेकडे या ठिकाणी वळूया.
स्वामी महाराजांचा या ठिकाणी पुण्यतिथीचा उत्सव आहे. सद्गुरू जोग महाराजांनी ज्याप्रमाणे कार्य केलं अगदी त्याचप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही परंपरा आहेत, ज्यांनी हा संप्रदाय तळागाळामध्ये पोहोचवला, त्याच्यामध्ये स्वामी महाराजांचं सुद्धा नाव आहे. विठ्ठल सद्गुरू जोग महाराजांनी ज्याप्रमाणे क्रांती केली, सद्गुरू जोग महाराजांच्या पूर्वी कीर्तनाची पद्धत होती. चरित्रामध्ये असं लिहिलंय, लोक कीर्तन करत असत, परंतु कीर्तनामध्ये प्रमाणांचा जास्त बडीमार असायचा. बाहेरून जर आपण कीर्तन ऐकलं तर कीर्तन चाललंय का कीर्तनाच्या भेंड्या चालल्यात, अभंगाच्या भेंड्या चालल्यात असं कळत नव्हतं. असं काही लोकांनी लिहिलंय. तेव्हा जोग महाराजांच्या कालामध्ये जी काही महापुरुष मंडळी झाली, आमूलाग्र असा बदल केला. कीर्तनाबरोबर कीर्तनाला तत्वचिंतनाची जोड दिली. विठ्ठल वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांनी लिहिलंय, माझा आवाज थोडासा घुमतोय. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांनी लिहिलंय चरित्रामध्ये की सद्गुरू जोग महाराजांच्या नंतर, त्या कालावधीच्या नंतर कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीचा विशेष प्रचार आणि प्रसार झाला. पूर्वीच्या काळामध्ये लोक ज्ञानेश्वरीकडे तितकंसं लक्ष देत नव्हते. बऱ्याच ठिकाणी तर अशी प्रथा होती की ज्ञानेश्वरी कपड्यामध्ये बांधून ठेवायची आणि घरामध्ये रोज तिची पूजा करायची. लोकांना जर विचारलं का तुम्ही ज्ञानेश्वरी बांधून ठेवलेली वाचली का, लोक म्हणायचे ज्ञानेश्वरी म्हणजे आपली आई आहे, तिला उघडी कशी करायची. विठ्ठल या महापुरुषांनी क्रांती केली. जोग महाराज असतील, साखरे महाराज असतील, वास्कर महाराज असतील, या सगळ्याच मंडळींनी क्रांती केली आणि ज्ञानेश्वरी कीर्तनामध्ये आणली. कीर्तनामध्ये सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्या आता ऐकायला मिळतात. ही सगळी त्या महापुरुषांची आपल्यावर असलेली कृपा आहे. संपूर्ण बहुजन समाजामध्ये कीर्तनकार निर्माण झाले पाहिजेत, याच्याकरता या तळमळीने सद्गुरू जोग महाराजांनी तत्कालीन सनातनी सगळ्या लोकांचा विरोध पत्करला आणि संघर्षातून वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. म्हणून आपल्याला आज या ठिकाणी एवढे कीर्तनकार दिसतात. विठ्ठल जोग महाराजांच्या प्रमाणे ज्या काही परंपरा आहेत की ज्यांनी हा संप्रदाय तळागाळामध्ये नेलेला आहे, त्या संप्रदायामध्ये एक संप्रदायाचं नाव आवर्जून घ्यावं लागतं, ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव होतोय. असे असणारे परम आदरणीय परमपूज्य वैकुंठवासी स्वामी अमृतनाथ स्वामी महाराज यांनी सुद्धा आपला हा जो वारकरी संप्रदाय आहे हा तळागाळामध्ये पोहोचवलेला आहे. आपल्याला माहिती नाही, पण कोकणपट्टीमध्ये विशेष करून बाबांचं कार्य जास्त आहे. बरोबर आहे ना? एकदा मी त्या श्रीवर्धनला कीर्तनाला गेलो होतो. श्रीवर्धनला कीर्तनाला गेलेलो होतो. बाजूने सगळा समुद्र आणि त्या समुद्राच्या किनाऱ्याला ते गाव आहे. तिथे मी कीर्तनाला गेलो असताना पाहिलं की टाळकरी जवळजवळ 50 मुलं इकडून आणि 50 मुलं इकडून उभी राहिली. म्हणजे आळंदीकर होते बरं का. मी त्यांना विचारलं का ही मुलं कुठली आहेत. त्यांनी सांगितलं ही सगळी मुलं आजूबाजूच्या गावातली आहेत आणि याच्यातली जवळजवळ 50 मुलं आमच्याच गावातली आहेत. मला खूप आनंद वाटला. सगळ्यांनी चांगला गणवेश घातलेला, वारकऱ्याचा गणवेश घातलेला होता. सगळे टाळकरी प्रमाण म्हणत होते. मी सहज विचारलं कीर्तन झाल्यानंतर, ही मुलं कोणता व्यवसाय करतात. तर त्यांनी सांगितलं ही सगळी मुलं मासेमारी करतात. विठ्ठल मुलांनी मला सांगितलं आम्ही 15-15 दिवस महिनाभर ते त्या ठिकाणी त्या बोटीवर असतो, नावेवरती असतो. पण असंही असताना सुद्धा त्यांच्यामध्ये ते सगळे माळकरी आहेत. मासेमारी जरी करत होते तरी मासे खात नव्हते बरं का कोणी. सगळे वारकरी आहेत. आणि ही जर क्रांती कोणी केली असेल, अशाही लोकांच्यामध्ये परमार्थ रुजवला कोणी असेल तर स्वामी अमृतनाथ स्वामी महाराज यांचं हे कार्य आहे. आणि त्यांची परंपरा त्या ठिकाणी स्वानंद स्वामी महाराजांनी चालवलेली आहे. आज त्याच परंपरेमध्ये
आपले आदरणीय हरिभक्ती परायण पुरुषोत्तम दादाही कार्य करत आहेत, तेव्हा अशा मोठ्या थोर पुरुषाच्या पुण्यतिथीचा हा उत्सव आहे. विठ्ठल म्हणून मी अभंग मुद्दाम निवडलेला आहे. त्या अभंगामध्ये संत चरण रजाचं महात्म्य सांगितलेलं आहे. आपण सगळे संत चरण रजामध्येच वास्तव्य करत आहोत. आळंदीमध्ये आपण वास्तव्य करत आहोत. ही आळंदी म्हणजे काही सामान्य नाही. वस्तू किंवा व्यक्ती आपल्याजवळ असून चालत नाही, तिचं महात्म्य माहिती असावं लागतं. बऱ्याच वेळेला वस्तू आपल्याजवळ असते, व्यक्ती आपल्याजवळ असते, परंतु आपल्याला तिचं महात्म्य माहिती नसतं आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून फायदा करून घेता येत नाही. मला एक सांगा, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आळंदीमध्ये राहत होते, तेव्हा आळंदीतल्या लोकांना त्यांचं महात्म्य कळालं होतं का? कळालं होतं. लक्षात घ्या. तुकोबाराय या ठिकाणी देहूमध्ये राहत होते, पण महाराजांचं महात्म्य लोकांना कळालं नव्हतं. आणि जर कळालं असतं तर लोकांनी गावातून हाकलून दिलं नसतं. विठ्ठल म्हणून नुसतं त्या ठिकाणी राहून उपयोग नाही, आपल्याला त्याचं महात्म्य माहिती असावं लागतं. म्हणून साधू संतांनी आळंदीचं महात्म्य आपल्याला सांगितलं. आळंदी हे गाव पुण्य क्षेत्राचं महात्म्य संतांनी त्याच्याकरता सांगितलं. कारण महात्म्य ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण होतो आणि परमार्थ किती केला याला जास्त महत्व नाही, कोणत्या विश्वासाने केला याला फार महत्व आहे. आमचे गुरुवर्य पुरीकर महाराज सांगत असतात, एकदा भगवान शंकर पार्वती मातेसहित विमानात बसून या ठिकाणी चालले होते. जात असताना आळंदीची पवित्र भूमी आल्यानंतर भगवान शंकरांनी ते विमान खाली उतरवलं आणि भगवान शंकर एकदम त्या विमानातून उतरले आणि या भूमीवर गडबड लोळायलाच लागली. पार्वती माता आश्चर्यचकित होऊन विचारायला लागल्या, देवा असं तुम्ही या ठिकाणी गडबड लोळताय, असं काय या भूमीमध्ये आहे? तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं, अगं पार्वती, ही भूमी म्हणजे काही सामान्य भूमी नाही. या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 108 वेळा समाधी आहे. विठ्ठल संत चरण रजाचं हे महात्म्य आहे, लक्षात ठेवा. संत चरण रजाचा परिणाम जो असतो तो जडावर सुद्धा होतो. संत चरण रजाचा परिणाम जो असतो तो देवावर सुद्धा होतो आणि संत चरण रजाचा जो परिणाम आहे तो जीवावर सुद्धा होतो. जडावर होतो, जीवावर होतो आणि देवावरही होतो. संत चरण रजाचा परिणाम जड वस्तूवर कसा होतो याला आपल्याला बाहेर जायची गरज नाही.
तुकोबारायांचं चरित्र जर आपण पाहिलं तर तुकोबारायांच्या चरित्रामध्ये अशी कथा आली की महाराज ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघायचा. विठ्ठल किंबहुना संतचरण रजाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. हो, आपलं एकनाथी भागवतामध्ये भगवंताच्या मुखातले शब्द आहेत. उद्धवाशी बोलत असताना भगवान परमात्मा बोलतात, माझा आवाज घुमतोय हो, इको जास्त झाला. इको बेस कमी करा. बेस संत चरण राजाचं महत्व किती आहे हे सांगत असताना भगवान परमात्मा उद्धवाशी बोलतात. भगवान म्हणतात, उद्धवा, माझ्या ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निजान, म्हणून मी भक्ता मागे आपण धावे चरण रज वंदाया. भक्त चरण रज वंदिता मज केवढी आली पवित्रता, माझी पायवनी वाहे माथा जान तत्वता सदाशिव विठ्ठल. देवाला सुद्धा पवित्र व्हावंसं असं वाटतं हे संत चरण रजामुळे. तसा तर परमात्मा निर्गुण निराकार आहे, त्याच्या ठिकाणी पवित्रपणा अपवित्रपणा काही नाही. पण भगवान म्हणतात, महात्म्य सांगतात आपल्या भक्तांचं. आपल्याला चरित्रामध्ये सुद्धा पाहता येतं. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये जेव्हा नामदेव महाराज तीर्थयात्रा करून आले, असं वर्णन केले नामदेव महाराजांनी की नामदेव महाराज पुढे पुढे चालायचे आणि भगवान परमात्मा मागे चालायचे. पाठी चाले केशीराज, कशा करता लागावया रज चरणीचे. हो, अनेक ठिकाणी भागवतात तर अशी अनेक उदाहरणं आलेली आहेत की भगवंतांनी आपल्या भक्तांच्या चरण रजाचं महात्म्य सांगण्याकरता अनेक लीला केल्या. एक प्रसिद्ध गोष्ट आहे, आपण नेहमी ऐकतो, मी त्याच्यातलं फक्त मर्म आपल्याला सांगतो. एक प्रसिद्ध गोष्ट आहे की एकदा भगवान परमात्म्याने लीला केली. लीला म्हणजे थोडंसं नाटक केलं की भगवान परमात्मा म्हणायला लागले, माझं डोकं दुखतंय म्हणून. आता तसं पाहायला गेलं तर देवाचं डोकं कधी दुखणार नाही, पण देव नाटक करतो, लीला करतो. माझं डोकं दुखतंय म्हटल्यानंतर नारद महर्षींनी विचारलं, मग देव आता औषधही तुम्हीच सांगा. म्हटले, एकच औषध आहे, ते म्हणजे आमच्या भक्ताच्या पायाची धूळ माझ्या डोक्याला लावली की माझं डोकं राहणार. नारद महर्षींना वाटलं कदाचित ठीक आहे, आपण सुद्धा भक्त आहे, आपल्याच पायाची धूळ घ्यावी देवाच्या डोक्याला लावावी. पण नारद महर्षी विचार करायला लागले, देवाचं डोकं राहील पण कदाचित आपल्या चरणाचं रज देवाच्या डोक्याला लावलं तर आपल्याला पाप लागेल आणि आपल्याला नरकात जावं लागेल. त्याच्यापेक्षा आपण एखादा दुसरा बकरा बघू, दुसरा कोणीतरी भक्त बघू. म्हणून नारद महर्षी भगवंताच्या ज्या काही द्वारकेमध्ये ज्या पट्टराण्या होत्या त्यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर सांगितलं, अहो देवाचं डोकं दुखतंय. त्यांनी लगेच सांगितलं, मग नारद महर्षी औषध सांगा. अहो एकच औषध आहे, तुमच्या पायाची धूळ लावली देवाच्या डोक्याला की देवाचं डोकं राहणार. त्यांनी सांगितलं, काय हरकत नाही नारद महर्षी, आमच्या देवाचं डोकं राहत असेल तर आमच्या पायाची धूळ घेऊन जा. नारद महर्षींना त्या द्यायला तयार झाल्या, पण नारद महर्षींनी त्यांच्या मनात विकल्प टाकून दिला. अहो तुमच्या पायाची धूळ जर देवाच्या डोक्याला लावली तर तुम्ही थोडासा विचार करा बरं का, तुम्हाला कदाचित नरकाला जावं लागेल. नरकाला जावं लागेल असं म्हटल्यावर ते म्हटलं, मग नारद महर्षी आणखीन बघा ना कोणी असलं तरी नवीन भक्त बघा एखादा दुसरा, कारण सगळ्यांना शेवटी आपला विचार करावा लागतो. लौकिक प्रेम जे असतं ते बऱ्याच वेळेला मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करत असतो ते आपल्यासाठी करत असतो बरं का. शास्त्रामध्ये त्याच्यासाठी वचन आलंय, आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. मनुष्य जो दुसऱ्यावर प्रेम करतो ते दुसऱ्याकरता करत नाही, आपल्याकरता करत असतो, कारण सगळ्याला आपला आत्मा प्रिय असतो. पंचदशीकारांनी याच्याकरता एक दृष्टांत सांगितलाय. त्यांनी दृष्टांत असं सांगितला की एक ग्रस्त होते आणि ते सकाळी कामाला जायला निघाले.
हातामध्ये बॅग वगैरे घेतली, ऑफिसमध्ये जायला निघाले. जात असताना परत रस्त्यातून माघारी आले. घरातून बाहेरच पडले होते. बाहेर पडल्या पडल्या परत घरामध्ये आले. घरामध्ये का आले? त्यांचा एक लहानसा मुलगा होता 3-4 महिन्याचा, तो पाळण्यामध्ये झोपलेला होता. आणि त्यांना असं वाटलं आता आपण दिवसभर आता कामावर गेलो तर आपल्याला मुलाचं दर्शन होणार नाही. हो, आता मुलाचं दर्शन घेतल्यानंतर काय आनंद होतो त्याचा कदाचित तो पहिला मुलगा असेल. ते बाबा सांगत असतात, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, आपल्याला कळणार नाही. पण त्याच्या दर्शनाकरता तो परत आला. बरं, केवळ दर्शन करतो का? तो मुलगा पाळण्यामध्ये झोपलेला असतो, त्याच्या तोंडावरचं काढतो. काढल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पाहतो, सुंदर ते ध्यान, आनंद होतो. पण आनंद झाल्यानंतर तेवढ्यावर तो थांबत नाही, तो त्या मुलाचं चुंबन घेतो. पंचदशीकार सांगतात ते चुंबन घेतल्यानंतर याची दाढी वाढलेली असते. तो 3-4 महिन्याचा मुलगा असतो, त्याचे कोमल कोमल गाल असतात आणि त्या गालावर याचे दाढीचे जे खुंट असतात ते असे इंजेक्शन सारखे टोचतात. टोचल्यानंतर तो जो मुलगा आहे तो एकदम खाडकन जागा होतो. जागा झाल्यानंतर मोठ्या मोठ्याने रडायला लागतो तरी सुद्धा हा मुलगा, हा जो मनुष्य असतो तो पुन्हा पुन्हा त्याचं चुंबन घेतो. पंचदशीकार विचारतात, या माणसाचं जे मुलावर जे प्रेम आहे त्या मुलाकरता आहे का आपल्या करताय? कशा कोणा करताय? मुलाकरता जर असेल तो मुलगा तर रडतोय ना, तरी सुद्धा हा प्रेम करतोय. त्याचा अर्थ हे जे प्रेम असतं त्याच्याकरता नसतं, आपल्या करता असतं. विठ्ठल नारद महर्षींनी विचार केला, आता याही संत चरण रज देत नाहीत, आपल्यालाही देता येत नाही. देवाकडे आले आणि देवाला सांगितलं, देवा संत चरण रज आहे पण द्यायला कोणी तयार नाही, सगळेजण आपला विचार करतात. नारद महर्षींना त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं, आता शेवटचा उपाय एक करा. काय करायचा? फक्त तुम्ही एकदा गोकुळामध्ये जाऊन या. गोकुळात सुद्धा माझे काही भक्त राहतात, त्यांनी कदाचित संत चरण रज दिले तर ठीक आहे, नाही तर आपला मी जसं डोकं आहे तसाच राहतो. नारद महर्षी गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये असलेल्या लोकांना सांगितलं की देवाचं डोकं दुखतंय. देवाचं डोकं दुखतंय म्हटल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी देवाचं डोकं दुखतंय. नारद महर्षी, मग औषध काय असेल ना? म्हटले आहे एक औषध. काय औषध आहे? एक औषध आहे म्हणजे तुम्ही तुमच्या पायाची धूळ दिली, देवाच्या डोक्याला आपण लावली की देवाचं डोकं बरं होणार. तेव्हा सगळ्या गोपिकांनी, त्या गोपाळांनी असा एक मातीचा डोंगर तयार केला. त्याच्यावर भगवंताचं भजन करत करत नृत्य केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. अशा नाचल्यानंतर मग नारद महर्षींना सांगितलं, काय 2 ट्रक घेऊन जायचं असेल तेवढी धूळ घेऊन जा म्हणे. नारद महर्षी म्हणले, ठीक आहे, मी तुमचं चरणरज घेऊन जातो, पण एक लक्षात ठेवा, तुमचे चरणरज जर देवाच्या डोक्याला लावले तर कदाचित तुम्हाला नरकाला जावं लागेल बरं का. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांनी हात जोडले आणि सांगितलं, नारद महर्षी, अहो एकदाच काय, कोटी वेळा जरी आम्हाला नरकात जावं लागलं तरी चालेल, पण देवाचं डोकं बरं झालं पाहिजे. विठ्ठल म्हणे सत्य कर्मा कोणत्या अभंगातलं प्रमाण आहे? होय, भक्त
बघतायचे जरा बघतायसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. गाथ्यामध्ये याचा अर्थ लिहित असताना असा अर्थ लिहिलाय की याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी उपदेश केलाय. तोही अर्थ बरोबर आहे. पण एकदा परमपूज्य गुरुवर्य शेखर महाराजांच्या मुखातून ऐकलं की याचा अर्थ असा नाही. याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी उपदेश केला नाही की याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी भक्तांचं लक्षण सांगितलंय. कारण पहिल्या चरणामध्ये जर तुकाराम महाराज भक्ताचं लक्षण सांगतात, लक्षण जर सांगतात, तर शेवटच्या चरणामध्ये ते उपदेश कसा करतील? कारण उपक्रम आणि उपसंवाद याची एकता असते. म्हणून पहिल्या चरणात भक्ताचं लक्षणच सांगितलं आणि शेवटच्या चरणातही भक्ताचं लक्षणच सांगितलं. ते म्हणाल भक्ताचं लक्षण कसं काय सांगितलं? त्या ठिकाणी नरकाला जाण्याची भीती घातली तरी जो भगवत भक्ती सोडत नाही तो भक्त असतो. विठ्ठल आपला विषय याच्याकरता चाललाय संत चरण रज. त्याचं महात्म्य या अभंगामध्ये सांगितलंय म्हणून मी थोडासा विस्तार केला. संत चरण राजाचा परिणाम जो आहे तो जडावर होतो, संत चरण राजाचा परिणाम जो असतो तो देवावर होतो आणि संत चरण राजाचा परिणाम जीवावर होतो. आता संत चरण राजाचा परिणाम जीवावर कसा होतो याच्यासाठी सुद्धा संतांचे अनेक प्रमाण आहेत. त्या हनुमान चालिसीमध्ये हनुमान चालिसा म्हणायच्या अगोदर आपण एक दोहा म्हणतो. तुलसीदास महाराजांनी तो दोहा लिहिलेला आहे. अयोध्या कांडातला तो दोहा आहे. त्याच्यामध्ये तुलसीदास महाराज म्हणतात, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसू जोदायक फलुचारी. म्हणजे तुलसीदास महाराज म्हणतात मला भगवान राम प्रभूंचं चरित्राचं वर्णन करायचं आहे. कशा करता? मला 4 पुरुषार्थांची इच्छा आहे. मला 4 पुरुषार्थ प्राप्त व्हावेत म्हणून मला वर्णन करायचंय. पण ते वर्णन करण्याच्या अगोदर मला आपला मनरूपी आरसा स्वच्छ करायचा आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. निज मन हाच मुकुर म्हणजे आरसा आहे, तो मला स्वच्छ करायचा आहे. पण कशाने स्वच्छ करायचा आहे? संत चरण राजाने. संत चरण राजाचा परिणाम जीवावर सुद्धा होतो. संत चरण राजाचा परिणाम अनेक प्रकारे जीवावर होतो. कसा जीवावर परिणाम तो करतो, काय काय प्रगती आपल्या जीवनामध्ये होते हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. संत चरण
अभंग सगळ्या गाथ्यामध्ये नाही बरं का. सद्गुरू जोग महाराजांची संपादित केलेली जी गाथा आहे आणि मामासाहेबांनी पुढे ती गाथा संपादित केली, याच गाथेमध्ये फक्त हा अभंग आहे. बाकीच्या गाथ्यामध्ये हा अभंग नाही. संप्रदायामध्ये हा अभंग सुद्धा काही लोकांनी क्षेपक मानलेला आहे. पण सद्गुरू जोग महाराज या अभंगावर कीर्तन करायचे आणि मामासाहेब सुद्धा कीर्तन करायचे. आपल्याकडे टिपण तेच आहे. विठ्ठल जसं तसं आपल्याला मानता येणार नाही. आपली बुद्धी त्याच्यामध्ये आपण मिसळून काही सांगता येईल तेवढं प्रयत्न करायचा आपल्या अल्पबुद्धीने. तेव्हा जोग महाराजांना एकदा हा अभंग घेतल्यानंतर फडकर यांनी विरोधही केला होता, असं गुरुवर्य मारुतीबाबांच्या मुखातून मी ऐकलं. तेव्हा जोग महाराजांनी अभंग बदलला नाही. हो, काही लोकांनी असं म्हटलं की जोग महाराजांना हा अभंग क्षेपक आहे. जोग महाराज म्हटले कोण म्हणते क्षेपक आहे, तुम्ही आमके आमके ग्रस्त म्हणतात ते क्षेपक आहे. जोग महाराज ओरडले, म्हटले त्याला काय कळतंय, मला माहिती आहे जोग कोणते तुकाराम महाराजांचे अभंग क्षेपक आहेत आणि कोणते नाहीत, कारण मी भंडाऱ्या डोंगरावर तपश्चर्या केलेली आहे. विठ्ठल सद्गुरू जोग महाराज माऊलीचा औरस पुत्र स्वतःला मानायचे. त्या ठिकाणी गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणायचे. तर जोग महाराज म्हणायचे ते कन्या आहेत पण मी पुत्र आहे, त्यामुळे माझं सुद्धा तुम्ही ऐकत जा, म्हणजे परमार्थिक बाबतीमध्ये असं जोग महाराज म्हणत असत. असू द्या, आपला विषय चाललेला आहे. तुकोबराय सांगतात संत चरण रजाचा परिणाम आपल्या जीवनामध्ये कसा कसा घडतो. काय घडतं आपल्या जीवनामध्ये संत चरण रज प्राप्त झाल्यानंतर. महाराज सांगतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. संतांचं चरण रज आपल्याला सहज जरी लागलं तरी आपल्या जीवनामध्ये असलेल्या ज्या वासना आहेत आणि त्यांचं बीज आहे ते जळून जातं. विठ्ठल सहज शब्द जो आहे तो तुम्ही वासनेकडे सुद्धा लावू शकता किंवा त्यांच्या चरण रजाकडे सुद्धा लावू शकता. चरण रज सहज लागलं तरी वासनेचं बीज जळून जातं. चरण रज लागल्यानंतर वासनेचं बीज सहज जळून जातं. विठ्ठल आता ही चरण रज संत चरण रज म्हणजे नेमकं काय, प्रश्न एक. दुसरा प्रश्न असा आहे वासना म्हणजे नेमकं काय, वासनेचं बी कोणतं आणि संतांच्या सहवासात ते कसं जळून जातं. हो, हे 2-4 प्रश्न आपल्याला निर्माण करता येतात आणि आपल्याला चिंतन करता येतं. पहिला प्रश्न असा आहे की संत चरण रज म्हणजे काय, कशाला म्हणायचं संत चरण रज. कारण या ठिकाणी आपण आतापर्यंत जो अर्थ सांगितला तो फक्त वाच्यार्थ सांगितला. वाच्यार्थ विठ्ठल संत बोलत असताना केवळ वाच्यार्थाने बोलत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी लक्षार्थ ग्रहण करावा लागतो. हो, प्रसिद्ध वाक्य आहे. श्रीगुरूंच्या कडे गेल्यानंतर श्रीगुरू जे आहेत ते आपल्याला तत्वमसी वाक्याचा उपदेश करतात, पण तत्वमसी म्हटल्यानंतर आपल्याला लगेच ग्रहण होऊ शकतो का. आपण श्रीगुरूंच्याकडे गेलो आणि श्रीगुरू आपल्याला म्हणतात तत्वमसी. तत्वमसी म्हणजे काय हो, ते ब्रह्म जे आहे तू आहेस. आता ते तू आहेस असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ऐक्य होत नाही, लक्षात घ्या. कारण ते जे आहे ते ब्रह्म आहे आणि तू जे आहे हा जीव आहे. आता जीव जो आहे तो ब्रह्म कसा काय होऊ शकेल, जीव जो आहे तो ईश्वर कसा होऊ शकेल. जीवाचे धर्म वेगळे आहेत, ईश्वराचे धर्म वेगळे आहेत. ईश्वर हा सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहे, जीव हा अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे. आणि असं म्हटल्यानंतर गुरु तर म्हणतात तो आणि तू एकच आहेस. मग याच्यामध्ये वाच्यार्थ घ्यायचा नसतो, लक्षणा करावी लागते. विठ्ठल काही भागाचा त्याग करावा लागतो, काही भागाचं ग्रहण करावं लागतं. याला जड अजड लक्षणा म्हणतात. आता आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही, पण जीवाचा जो भाग आहे, जीवाच्या भागामध्ये जे कुटस्थ चैतन्य आहे, वाच्यार्थ जीव आहे आणि लक्षार्थ आहे कुटस्थ चैतन्य. ईश्वर भागामध्ये जर पाहिलं तर वाच्यार्थ आहे ईश्वर, तत्शब्दामध्ये वाच्यार्थ ईश्वर आहे आणि लक्षार्थ मात्र ब्रह्म आहे. ऐक्य जे करायचं आहे जीवाचं आणि ईश्वराचं करायचं नाही, उपाधीचं करायचं नाही, तर उपहितामध्ये ऐक्य करायचं आहे. म्हणजे जीवामध्ये असलेलं जे कुटस्थ चैतन्य आहे, ईश्वरामध्ये असलेला जो ब्रह्मचैतन्याचा भाग आहे त्याच्यामध्ये ऐक्य आहे.
तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटत असेल, आपलं एक सोपं उदाहरण ज्ञानोबारायांनी जे सांगितलंय ते आपण घेऊया. ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तरी घट फुटे, तेथीचे आकाश नीट लागे वाटे, वाटे लागे तरी भेटे, एरवी काय चुके. म्हणजे घटाकाश म्हणजे घट ठेवलेला आहे आणि त्या घड्यामध्ये एक आकाश आहे, आणि बाहेर जे आहे मठामध्ये तो घट ठेवलेला आहे, मठ आकाश आहे. ज्ञानोबाराय म्हणतात घट फोडला, घट फुटे, मग घटामध्ये असलेलं जे आकाश आहे ते बाहेरच्या आकाशामध्ये जाऊन भेटतं. फोडल्यावरच भेटतं का अगोदर पासूनच भेटलेलं आहे? अगोदर पासूनच भेटलेलं आहे, फक्त त्या घटामुळे त्या ठिकाणी कल्पना केली घट आकाशाची. विठ्ठल हे मी ओढून आणलं बरं काही, ते वास्तविक पाहता नाही, फक्त आपल्याला वाच्यार्थ सांगायचा आहे. संत चरण रज जे आहे, संत चरण रज म्हणजे आपण फक्त त्यांच्या पायाची धूळ एवढा वाच्यार्थ घेऊ नका, कारण त्यांच्या पायाची धूळ घेतली, नुसता वाच्यार्थ घेतला तर आपल्याला मग बाकीचं पुढचं लावता येणार नाही. तर संत चरण रज शब्दाचा लक्षार्थ असा आहे, संत चरण रज म्हणजे संतांचा उपदेश, संतांचं ज्ञान, संतांची भक्ती, संतांचं वैराग्य, संतांनी जे जे काही केलं आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे ते सगळं संत चरणराज आहे. ज्ञानोबारायांचे चरणराज पाहिजे असतील तर ज्ञानोबारायांची एक एक ओवी, एक एक ओवी नाही, एक एक अक्षर आहे. विठ्ठल कारण ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात ही अक्षरे नव्हती रेखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी करिका. ज्ञानोबाराय म्हणतात माझं हे जे बोलणं आहे, माझ्या मुखातली जी अक्षरं आहेत ना, ही अक्षरं नाही, ती ताट आहेत, ताट. कसली ताट आहेत? वरी बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरली, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही अमृत रसाने, परमार्थ रसाने भरलेली ही सगळी ताट आहेत, एक एक शब्द म्हणजे, पण ही सगळी मी प्रतिपत्ती कोणाकरता केली? निष्काम लोकांच्या करता. विठ्ठल तुकोबारायांचं चरणराज पाहिजे असेल आपल्याला तर तुकाराम महाराजांचे अभंग, किंबहुना तुकाराम महाराजांचा एक एक अक्षर म्हणजे तुकाराम महाराजांचं चरणराज आहे. तुकाराम महाराज म्हणतात एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. एक एक अक्षर म्हणजे अक्षर नाही, हा साक्षात परमात्मा आहे. माझ्या पदरचं याच्यामध्ये एकही अक्षर नाही. हो, मी बोलतोय हे सगळं माझं काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात भगवान परमात्मा या ठिकाणी बोलत आहे. विठ्ठल त्यांचं चरणराज म्हणजे थोडक्यात त्यांचे शब्द, त्यांचे अक्षर, त्यांचं ज्ञान हे त्यांचं चरणरज आहे. आणि असं संत चरणरज लागता सहज. आता या सहज शब्दावर सुद्धा आपल्याला सहज बोलता येईल, खूप बोलता येईल, कारण हा सहज शब्द त्या ठिकाणी, सहज शब्दाला आपण काय म्हणतो? सहज म्हणजे सहज मी बोलून गेलो. पण संतांचे शब्द जे असतात ते सहज जरी आलेले असले तरी ते शब्द साधे नसतात. ज्ञानोबाराय म्हणतात तयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. त्यांनी त्या ठिकाणी सहज बोलले. ज्ञानोबाराय म्हणतात मी रिकामा बसलो होतो म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता येसू गोडा थोडले. विठ्ठल सहज बोलले
जरी सहज बोलेवानी. त्यांनी सहज जरी बोललं तरी आपल्या जीवनात परिणाम होतो, कारण त्यांच्या सहज बोलण्याच्या पाठीमागे परमात्मा असतो, त्यांचा अनुभव असतो. म्हणून सहज ते बोलले. अहो, बोलायचं जाऊ द्या, ते जरी बोलले नाहीत तरी त्यांच्या क्रियेत सुद्धा उपदेश असतो. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर मानुष्यपण भांब लौकिक भाऊ, जयाचे लिले माझी नीती जी आली. काय बोलले? दया भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाचे लिले माझी नीती जी आली असे. त्यांची जी लीला असते ना, चालणं असतं, बोलणं असतं. गुरुवारी म्हणत असतात, साधू संत भांडत असले तरी आपण त्यांच्या सहवासात राहावं. याचा अर्थ तुम्ही म्हणाल संतही भांडत असतात का? भांडतात ना. अहो, हक्कासाठी कोणालाही भांडावं लागतं. आमच्या जनाबाई देवाबरोबर भांडले. विठ्ठल भांडण जे असतं ते अज्ञानातलं नसतं, तात्विक असतं बरं का. तेवढे पुरतं असतं, रागद्वेष रहित ते भांडण असतं. म्हणून भांडत असले तरी आपण त्यांच्या जवळ जावं. कशा करता, कसं भांडावे आपल्याला कळतं. विठ्ठल संत चरण रज लागता सहज. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा उपदेश असतो, त्यांच्या क्रियेमध्ये सुद्धा उपदेश असतो, त्यांच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये सगळा उपदेश भरलेला असतो. हो, एक गोष्ट या ठिकाणी वाचली होती, स्वामी अखंडानंद सरस्वतींनी ती गोष्ट लिहिलेली आहे. ते म्हटले, एक मनुष्य होता आणि तो एका साधूच्या दर्शनाला जायला लागला. जात असताना रस्त्यामध्ये एक घर होतं आणि त्या घराच्या बाहेर एक पिंजरा होता आणि पिंजऱ्यामध्ये पोपट होता. तो पोपट बोलायला लागला. तुम्ही म्हणाल, पोपट कुठं बोलतो का? अहो, गोष्टीतला पोपट आहे आणि सिद्धांत आपल्याला घ्यायचा आहे. तो बोलायला लागला, ओ महाशय, तुम्ही कुठं चालले? म्हणले, काही नाही, मी एका संतांच्या दर्शनाला चाललो. कशा करता चालले? म्हणजे माझे काही पारमार्थिक प्रश्न आहेत, ते मला त्यांना विचारायचे आहेत. तो पोपट म्हणायला लागला, माझा एक प्रश्न त्यांना विचारताल का? म्हणजे विचारील. आता मी चाललोय तुमच्या त्या संतांच्या दर्शनाला, तुझा एक प्रश्न विचारील. काय प्रश्न आहे तुझा? त्यांना एवढंच विचारून या, मी या पिंजऱ्यातून कधी सुटणार आहे म्हणजे काय हरकत नाही, विचारून येतो. गेले त्या महात्म्याकडे आणि गेल्यानंतर मग महात्म्यांचं दर्शन घेतलं. मला काही परमार्थिक प्रश्न विचारायचे म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. पण त्याच्यापूर्वी एक रस्त्यात पोपट भेटला होता, त्याने काही प्रश्न विचारलाय, त्याचा प्रश्न मी विचारतो, मग माझे विचारतो. त्याचा एकच आहे, माझे अनेक प्रश्न आहेत. म्हटले, विचारा. विचारा म्हटल्यानंतर त्या पोपटाने असं विचारलंय की मी पिंजऱ्यातून कधी सुटणार आहे. आता एवढं त्या महात्म्याने ऐकलं आणि ऐकल्याबरोबर काय झालं काय माहिती, महात्म्याचे डोळे बंद झाले, हातपाय ढिले झाले आणि महात्मे पडले असे मागे. या समोरच्या माणसाला असं वाटलं नेमकं तब्येत बिघडली आणि आपण प्रश्न विचारायला आलो. काहीतरी त्रास असला पाहिजे महात्म्यांना. उठवलं, त्यांना पाणी पाजलं, वारा घातला, सांगितलं, महाराज आज काही तुमची तब्येत बरोबर नाही, मलाही प्रश्न विचारायचे, त्याचाही प्रश्न विचारायचा, मी उद्या येतो. गेले. जात असताना ते पोपटाने अडवलं. काय झालं आपल्या प्रश्नाचं? म्हटले, अरे आज तब्येत बरोबर नव्हती, उद्या मी जाणार आहे, त्यावेळेस विचारणार आहे. दुसऱ्या दिवशी जायला लागले, लगेच पोपटाने सांगितलं, आठवण करून दिली, माझा प्रश्न पहिला विचारा बरं का. हो, विचारणार आहे. गेले त्यांच्याकडे, पुन्हा प्रश्न विचारला. प्रश्न विचारला का महात्म्याने डोळे बंद करायचे, हातपाय ढिले करायचं, पडायचं. तो म्हटलं, काल तब्येत बरोबर नव्हती, आता आज परत काय झालं? ज्या अर्थी यांचा प्रश्न विचारला का महात्मे असे करतात, त्या अर्थी या प्रश्नात काहीतरी गडबड दिसते. परत महाराजांना उठवलं, पाणी वगैरे पाजलं, सांगितलं, महाराज हे बघा, मला प्रश्न विचारायचेत ना, पण या पोपटाच्या प्रश्नामुळे काहीतरी गडबड होते, मी उद्या येतो, आता या ठिकाणी त्याचा प्रश्न मी विचारणार नाही. महात्मे काहीच बोलले नाही, निघून गेले. जात असताना पोपटाने अडवलं, अहो काय झालं माझ्या प्रश्नाचं? म्हटले, बाबा तुझा प्रश्न विचारू नको, तुझा प्रश्न विचारला का महाराजांची तब्येत बिघडते. म्हणजे बिघडती म्हणजे नेमकं काय होतं? नाही, हातपाय त्या ठिकाणी डोळे बंद करतात, हातपाय ढिले करतात आणि पडतात असं म्हटल्यानंतर पोपट हसायला लागला. अहो मग माझ्या प्रश्नाचं महात्म्यांनी उत्तर दिलं म्हणे. म्हणजे तुला कसं काय कळलं? दिलं. मला कळलं नाही, तुला कळलं? म्हटलं, मला कळलंय. काय कळलंय ते तुम्ही थोडंसं लांब उभे राहा आणि बघा. त्या माणसाला लांब उभं केलं आणि पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात पोपटाने डोळे बंद केले, हातपाय ढिले केले आणि पोपट पाठीवर पडला. आता पडल्यानंतर मालक आला. मालक आल्यानंतर पोपटाने डोळे बंद असलेला, हातपाय ढिले असलेला आणि पडलेला पोपट पाहिला. मालकाला वाटलं पोपट मेला. पोपट आणि मेल्यानंतर आता मेलेल्याला कोण पिंजऱ्यात ठेवलो? पिंजरा कोणाला आहे? पोपट जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत. विठ्ठल
लक्षात घ्यायचं जोपर्यंत आपण बोलतोय तोपर्यंत आपल्याला पिंजरा सुटणार नाही. त्या ठिकाणी आता हे सगळ्या पोपटांच्या करता उपदेश नाही बरं का. मालकाने मग ते पिंजऱ्यातून त्याला बाहेर काढलं, असं उडवलं, त्यामुळे तो बाहेर फेकून दिला, तो पोपट उडून गेला. हा सगळ्यांच्या करता उपदेश नाही बरं का. पण वृद्धांनी हा उपदेश घेतला तर चालतंय. कारण काय होतं बऱ्याच वेळेला जोपर्यंत चांगलं आपण सर्व काय करतोय तोपर्यंत घरातले लोक सोडतच नाही. ऐकू येत असलं तरी म्हणायचं आता मला ऐकू येत नाही, म्हणतात मग जाळून गेला आता कीर्तन ऐकायला. हो, असं ऐक आपल्याला उपदेश घेता येतो. कशा करता मी हे सगळं बोललो. तैसे संत जोगी चरण रज लागता सहज सहज शब्दासाठी आपण एवढा विस्तार केला. पुढे तुकोबाराय सांगतात संतांचं चरण रज सहज जरी लागलं तरी आपल्या जीवनात कसा बदल घडतो. मुख्य बदल जर काय घडत असेल तर महाराज म्हणतात वासनेचे बीज जळून जाय. आपल्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या वाईट वासना आणि त्या वाईट वासनेचं बीज जे आहे ते जळून जातं. आता ही वासना म्हणजे काय आहे, वासनेचं बी कोणतं आहे आणि वासनेचं बी संतांच्या संवाद कसं जळून जातं, आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढं आपलं चिंतन करायचंय. पहिल्यांदा ही वासना म्हणजे काय याचा जर थोडासा आपण विचार केला, शास्त्रामध्ये फार याचा बारीक विचार केलेला आहे. ढोबळमानाने जर आपण पाहिलं तर अज्ञानपूर्वक जेवढ्या इच्छा असतील त्या सगळ्या वासनेत घ्यायच्या. विठ्ठल शास्त्रामध्ये तर असं म्हटलंय की आपण कोणतंही कर्म केलं त्या कर्मापासून 2 अंकुर त्या ठिकाणी निघतात. विचारसागरामध्ये सांगितलंय एक असतो भोगांकुर आणि एक असतो वासनांकुर. म्हणजे भोगांकुर म्हणजे आपलं कर्म जसं असेल त्याप्रमाणे, विहित असेल निषिद्ध असेल त्याप्रमाणे त्याचा सुखदुःखाचा भोग प्राप्त होतो, हा एक अंकुर निघतो. आणि वासनांकुर म्हणजे तसंच कर्म करण्याची इच्छा सुप्त मनामध्ये राहते, त्याला वासनांकुर असं म्हणतात. पण या ठिकाणी आता वासनेमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. काही शुभ वासना आहेत, काही अशुभ वासना आहेत. आपल्याला इथे शुभ वासना घ्यायच्या नाही, अशुभ वासना घ्यायच्या. संतांच्या चरणाजवळ आपण गेलो, संतांचा उपदेश ऐकला, संतांचे चरण रज आपल्याला लागले, तर तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या अशुभ वासना आहेत त्या बीजासहित मुळासहित नष्ट होतात. आता ही वासना जी राहिली तर काय करते, वासना शब्दाचा अर्थ आपण पाहिला अज्ञानपूर्वक असलेल्या इच्छा किंवा फाजील इच्छा आहेत ते सगळ्या वासना. विठ्ठल इच्छा पूर्ण होतात माणसाच्या, पण वासना कधी पूर्ण होत नाहीत. आमचे गुरुवारी सांगत असतात, कोरेकर बाबा सांगत असतात, वासना कशाला म्हणायचं. बाबा म्हणत असतात भूक लागल्यानंतर जेवावं असं वाटणं इच्छा, पण जेवल्यानंतर तंबाखू खावं वाटणं ही वासना. बाबा सोपं सांगत असतात. हो, तहान लागल्यानंतर पाणी प्यावं असं वाटणं याला म्हणायचं इच्छा, आणि भलतं सलतं प्यावं असं वाटणं याला म्हणायचं वासना. वासना दुःख देते माणसाला बरं का. एका ठिकाणी मी वाचलं, ते म्हणले आजकाल लोकांच्याकडे आपण जर पाहिलं तर लोकांना जेवायला मिळत नाही म्हणून दुःख नाही. किती लोक असे असतील की ज्यांना जेवणच नाही म्हणून दुःख आहे. काहीच नाही. बहुतेक सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था देवाने केलेली. कोण पंचपक्वान्न खात असेल, कोण भाजी भाकरी खात असेल, काही थोडं खात असेल, कोणी 1 टाइम खात असेल, कोणी 2 टाइम. जेवायलाच नाही म्हणून त्या ठिकाणी दुःख नाही.
जेवायला नाही म्हणून दुःख नाही, अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःख आहे. हो. कपडेच घालायला नाहीत म्हणून दुःख नाही बरं का, पण अमुकच ड्रेस पाहिजे, अमुकच साडी पाहिजे. आपलं जाऊ द्या, आता आपण आळंदीसारख्या आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये राहतो, पण हाय सोसायटीमध्ये तुम्ही जाऊन बघा, अमुकच ब्रँड पाहिजे. विठ्ठल अहो, मॅचिंगचा कपडा नसला तरी लोकांचा मूड जातो. हो, त्या अखंडानंद सरस्वतीने असं लिहिलंय, पती पत्नी दोघे बाहेर निघाले आणि कुठे बाजाराला किंवा लग्नाला जायला निघाले. तयार व्हायला एक तर उशीर लावला पत्नीने, अचानक म्हणले आता माझा मूड नाही. मूड नाही म्हटल्यानंतर त्या पत्नीला पतीने विचारलं, अब काय झालं एकदम तुला अचानक मूड नाही? तर तिने सांगितलं काही नाही, माझा मूड गेला म्हणे. अरे झालं काय म्हणे मूड जायला? म्हटले काही नाही, निळी साडी आहे, निळा ब्लाऊज आहे, निळी टिकली, पण निळी चप्पल कुठे आहे म्हणे. विठ्ठल त्याच्यात थोडीशी अतिशयोक्ती असेल, परंतु अजून आहे. लोकांचा आनंद जो आहे हा काही कपड्यावर आहे, भोजनावर आहे. आपल्याला राहायला गरज नाही म्हणून लोक दुःखी नाहीत, पण दुसऱ्यापेक्षा आपलं चांगलं, हे सगळं जे दुःख आहे हे माणसाने तयार केलेलं दुःख आहे बरं का. महाभारतकारांनी एक श्लोक लिहिलेला आहे, त्याला महाभारताची गायत्री असं म्हणतात. शोकस्थान सहस्रानी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशंतीन पंडितम. 1000 वेळेला मनुष्य शोक निर्माण करतो जीवनामध्ये, दिवसात 1000 वेळेला भयग्रस्त होतो. त्याला सगळ्याला कारण जर काय असेल तर त्याच्या ठिकाणी असलेलं अज्ञान आहे. विठ्ठल ही तृष्णा, इच्छा जी असते ती माणसाची पूर्ण होत असते, पण तृष्णा जी आहे, वासना ही ती पूर्ण होत नाही. रावणाच्या जीवनामध्ये सगळं दुःख आलं, हे कशामुळे आलं? इच्छेमुळे आलं का वासनेमुळे आलं? हो, सगळं काही रावणाला होतं, पुरती संपत्ती होती, पुरत्या स्त्रिया होत्या, सर्व काही होतं, पण रावण असा विचित्र होता, दुसऱ्याची संपत्ती पाहिली की त्याला असं वाटायचं मलाच मिळाली पाहिजे. दुसरी एखादी चांगली स्त्री पाहिली की रावणाची दृष्टी जी आहे ती खाली जायची, त्याचं मन त्या ठिकाणी खाली जायचं. रावण म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कोणी व्यक्ती समजू नका बरं का, रावण ही एक वृत्ती आहे. हो, रावणासारखी वृत्ती निर्माण झाली, दुर्गुण आपल्या मनात आला की समजायचं रावणच आला. गुरुवरी म्हणत असतात, त्या ठिकाणी कीर्तनात झोप लागायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला. विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली, विनाकारण वाईट करण्याची वृत्ती आली की रावण आला. विठ्ठल ही जी वासना आहे ही जीवाला जिवंतपणे दुःख देते असं नाही बरं का. ही वासना जी असते माणसाला झोपल्यावर पण दुःख देते. तुम्ही म्हणाल झोपल्यावर कशी काय दुःख देते हो? माणसाला स्वप्न पडतं. या स्वप्नाला कारण काय आहे? हो, स्वप्नाला कारण वासना आहे बरं का. हो, जागताची जव आसीजे जेने भावे ध्याने भावना भावी जे डोळा लागत ठेव देखीजे त्याची स्वप्न. ज्ञानोबा म्हणतात, नवला ऐके धनुर्धारा कैसा वांदी उजगारान सुख दुःखे भोगी. तर जाऊ द्या, केवळ स्वप्नातच दुःख देत असेल तर आपण तिला मान्य केलं असतं, पण जागा असताना दुःख देते, स्वप्नात दुःख देते, किंबहुना ही इतकी विचित्र आहे वासना. वासना जी आहे ती माणसाला जन्म घ्यायला लावते. जन्म
जशी वासना असेल तसा जन्म माणसाला पुढे घ्यावा लागतो. प्रसिद्ध उदाहरण आलंय, मी विस्तार करत नाही, जड भरत राजाचं. त्या जड भरत राजाच्या मनामध्ये अंतकाळाच्या वेळेस त्या हरणाच्या विषयी वासना राहिली, म्हणून त्याला काय व्हावं लागलं, हरिण व्हावं लागलं असं वर्णन केलेलं आहे. एखाद्या माणसाला म्हणजे त्यांनी असं वर्णन केलंय, एखादा मनुष्य फोटो काढण्याकरता म्हणून त्या दुकानात गेला, फोटोग्राफरकडे गेला. तो फोटोग्राफर सांगत असतो, नीट उभे राहा बर का, माझ्याकडे बघा बर का, 1 2 3 म्हटलं की ह्याने डोळे तिरके करून टाकले. तिरके डोळे केल्यानंतर जो फोटो येतो तो नेमका तिरके डोळ्याचा येतो. तसं चांगलं केलं जन्मभर, पण अंतकाळाच्या वेळेस काहीतरी वासना राहिली, त्या जन्माला जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. एखादं सुंदर घर बांधलं, वास्तुशांती व्हायची होती, पण वास्तुशांती व्हायच्या आतच हा गचकला, तर त्याची वासना कशामध्ये राहते, त्या घरामध्ये राहते. मग आता त्या वासनेमुळे त्याला जन्म कोणता मिळेल, घर जड आहे त्यामुळे घर तर होता येत नाही त्याला, मग तो कुत्रा होतो, मांजर होतो, आणि त्यासारखा घरात जाऊन बसतो. विठ्ठल. आता ह्या वासनेचे काही प्रकार आहेत बरं का. वासनेमुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. मला अनेक उदाहरणं सांगता येतील, पुराणात खूप उदाहरणं आलेली, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. तो रावण झाला ना, प्रताप भानू नावाचा राजा. 5 कारणं सांगितली राम अवताराचे, त्याच्यात शेवटचं कारण सांगितलं, प्रताप भानू नावाचा राजा होता, सार्वभौम राजा होता, सर्व काही अनुकूल होतं, पण त्याला वासना निर्माण झाली, माझं राज्य कायम टिकलं पाहिजे, मी कायम टिकलो पाहिजे, अशी वासना निर्माण झाली. आणि मग त्याने पुढे काय केलं ते रामायणामध्ये आलं, त्याच्यामुळे तो रावण झाला असं वर्णन केलंय. हो, मी एक उदाहरण कुठेतरी वाचलं होतं, ते अखंडानंद स्वामींनीच दिलेले. ते म्हटले, एका माणसाला मुलगा होत नव्हता, बरेच त्यांनी प्रयत्न केले, मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर 1 वर्षाचा तो मुलगा झाल्यानंतर आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं, 2 लाख रुपये खर्च झाले, परत मेला. मेल्यानंतर त्या माणसाला खूप वाईट वाटलं, आणि मग तो मनुष्य एका साधूकडे गेला, म्हटला, महाराज माझ्या जीवनात असं का झालं, 2 लाख रुपये खर्च झाले, मुलगाही गेला. तर त्यांनी सांगितलं, हे बघा तुम्हाला खरं सांगितलं तर वाईट वाटेल. म्हटले, सांगा मला खरं. म्हटलं, काही नाही, तो मुलगा नव्हता म्हणे, म्हणजे पूर्वजन्मामध्ये किंवा तुमच्या अगोदरच्या जन्मामध्ये एका माणसाला तुम्ही खूप त्रास दिला होता, त्याचे 2 लाख रुपये लुबाडलेले होते म्हणे, त्यामुळे त्याची वासना शिल्लक राहिली, तो मेला होता. मेल्यानंतर तुमच्या पोटी जन्माला आला आणि 2 लाख घेऊन गेला म्हणजे. भागवतामध्ये 3 प्रकारच्या पुत्राचं वर्णन आलेलं आहे, शत्रुपुत्र, सेवक पुत्र, उदासीन पुत्र. आपला एखादा शत्रू असतो, आपल्या पोटी जन्म घेतो, जन्माला आल्यापासून त्रास देत राहतो, समजायचा आपला शत्रुपुत्र आहे बरं का. सेवक पुत्र सुद्धा असतात, ज्या एखाद्याची आपण खूप सेवा केलेली असते, त्यामुळे त्या सेवेचं ऋण त्याच्यावर झालेलं असतं, त्याची वासना शिल्लक राहिलेली असते, आणि तो आपल्या पोटी जन्म घेतो, जन्मभर सेवा करतो. काही उदासीन पुत्र असतात, जेवढा त्यांचा आणि आपला संबंध पूर्वजन्मात असतो तेवढ्या वेळ म्हणतात तुम्ही आमचे आम्ही तुमचे, आणि तेवढा संबंध संपला म्हणतात तुमचे तुम्ही ना आमचे आम्ही. विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये ज्या काही सगळ्या घटना घडतात लक्षात घ्या, कोण तुमचा अपमान करतोय, कोण तुम्हाला त्रास देतोय, कोण तुमचा सन्मान करतोय, याला सगळ्याला कारण जर पूर्वजन्माची वासना आहे. विठ्ठल. परमपूज्य डोंगरीजी महाराजांनी असे लिहिले, आताचे पुरुष जे आहेत ते सगळ्या पूर्वजन्मीच्या स्त्री आहेत, आणि आताच्या स्त्री आहेत पूर्वजन्मीचे पुरुष आहेत. असं का झालं, वासनेमुळे झालं म्हणे. विठ्ठल. विनोदाचा भाग याच्यातला सोडून द्या. संत चरण रज लागता सहज. आता या वासनेचे आणखीन प्रकार आहेत बरं का. वासनेचे 3 प्रकार आहेत, देहवासना, लोकवासना आणि शास्त्र वासना. देहवासनेमध्ये आणखीन 3 प्रकार आहेत, आयुष्य वासना, आरोग्य वासना, सौंदर्य वासना. माणसाच्या देहाच्या संबंधित काही वासना असतात बरं का त्याला, म्हणजे मी देह आहे अशी घट्ट वासना असते अनेक जन्माची, आणि त्या वासनेतून त्याला 3 वासना निर्माण होतात. एक आयुष्य वासना, म्हणजे मी कायमच जगलं पाहिजे असं वाटतं, पण कायम जगलं पाहिजे असं जरी वाटलं, काय आगा मर हा बोलू न साहते. हो, मरण जरी पाहिलं तरी माणसाला भीती वाटते, मरायला नको वाटतं. त्याला कारण जर काय असेल, त्याची देहवासना आहे. पण किती जरी आपण प्रयत्न केला, याचा अर्थ मरायचा असा नाही बरं का, मरू नये माणसाने, पण असं माणसाचं जीवनच असं आहे की कधी मनुष्य मरेल काय सांगता येत नाही. वैकुंठाशी मामासाहेबांच्या चरित्रात एक कथा आली. मामासाहेब एकदा पुण्याला एका व्याख्यानाला गेले होते, अध्यक्ष म्हणून होते. तर जे व्याख्याते होते त्यांनी सांगितलं 100 वर्ष कसे जगावे.
त्याच्यावर व्याख्यान त्यांचं. मी असं खातो, मी तसं पितो, मी अमकं करतो, मी तमकं करतो, एवढा वेळ व्यायाम करतो आणि बघा माझं शरीर आणि मी 100 वर्ष जगणार. आणि असं त्या ठिकाणी झालं की त्यांचं व्याख्यान संपलं, अटॅक आला आणि मेले तिथे. नंतर त्यांच्या दशक्रियेला मामांनी अभंग घेतला, चाले हे शरीर बोलविते हरिविन. सांगायचंय देह वासना असते, या देह वासनेमध्ये आयुष्य वासना आहे, आरोग्य वासना आहे. माझं आरोग्य कायम चांगलंच राहिलं पाहिजे, प्रयत्न आपण करावा, राहिलंच असं सांगता येत नाही बरं का. आणि त्याच्यानंतर सौंदर्य वासना आहे. आता याच्याबद्दल मी जास्त काय बोलत नाही. माणसाला वाटतं आपण सुंदर दिसावं, म्हणजे म्हातारं झालं तरी त्याला वाटतं मी अजून तरुणच दिसावं. याच्याकरता मग काळ्याचं पांढरं करायचं, पांढऱ्याचं काळं करायचं, जाऊ द्या, केलं पाहिजे. व्यवहारात आपण राहतो, पण माणसाने जाणून करावं. विठ्ठल बद्दल आपल्याला नाही, पण जाणून असावं की हे काळच आहे, पांढरच आहे, काळं नाहीये, असं जाणून असलं पाहिजे. त्या भ्रमात माणसाने राहू नये. कारण एक ना एक दिवस, आता 4-5 महिने झाले असतील, 1 वर्ष झालं असेल, एका बाईने आपण म्हातारच दिसू नये म्हणून आपल्या चेहऱ्यावर जवळजवळ 30 वेळेला प्लास्टिक सर्जरी केली. काय झालं? मेली ना शेवटी. विठ्ठल आज मी ते व्हॉट्सअपवरती वाचलं, मायकल जॅक्सन नावाचा कोणीतरी ग्रस्त होता, त्याने 16 डॉक्टर्स ठेवले होते आपल्याकडे घरी, 16 डॉक्टर्स. आणि त्याने सुद्धा प्लॅस्टिक सर्जरी केली होती, आपण कधी म्हातारच होऊ नये म्हणून. आणि सगळे 16 डॉक्टर्स कशा करता, फक्त कसं खायचं, काय खायचं आणि शेवटपर्यंत जगलं पाहिजे. तो म्हटला कमीत कमी 150 वर्ष जगलं पाहिजे. सगळे डॉक्टर आहे, सगळं आहे, काय सगळं होतं त्याला. पण त्याचा परिणाम असा झाला की त्या चिंतेमुळे तो कार्यक्रम वगैरे भरपूर करायचा आणि त्याने ती सर्जरी वगैरे केल्यामुळे त्याला सगळं नेहमी रोज अँटीबायोटिक्स घ्याव्या लागायच्या आणि त्याचा परिणाम असा झाला तो 50-60 वर्षी गेला. विठ्ठल ही देह वासना विचित्र आहे. देहाला धरून ही वासना आहे. माणसाला मरू नये असं वाटतं. हे देहाला धरून आहे का आत्म्याला धरून आहे? मला जर बोध असेल मी आत्मा आहे तर मला मरावा किंवा मरू नये अशी भीती वाटेल का? वाटणार नाही. मी देह आहे असा माझा निश्चय असतो म्हणून मला मरणाची भीती वाटत असते. म्हणून ही वासना आहे, देह वासना आहे. आता दुसरी देह वासनेमध्ये आणखी प्रकार आहे, तो म्हणजे आयुष्य वासना मी सांगितलं, आरोग्य सांगितलं, सौंदर्य. दुसरी वासना सांगितली लोकवासना. लोकवासना कशाला म्हणायचं की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं माणसाला वाटतं. हो, आपलं फोटो आला पाहिजे, लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, लोकात माझं नाव झालं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं बरं का. याचा अर्थ वाटू नये असं नाही. आता कार्यक्रम असतात, लोकांना कळालं पाहिजे, याच्याकरता फोटोही लावावे लागतात, पण हे सगळं जाणून पाहिजे. विठ्ठल मामासाहेबांच्या चरित्रामध्ये आलंय, ते फोटो काढू देत नव्हते. एक मनुष्य गेला, म्हटला मामासाहेब काढू द्या ना फोटो. अहो तुम्ही गेल्यानंतर तुम्ही कसे होते हे लोकांना कळायला पाहिजे ना. तेव्हा मामासाहेब हसले, म्हटले अरे वेड्या, जन्मभर मी अभ्यास केलाय की मी म्हणजे मड नाही, मी म्हणजे आत्मस्वरूप आहे असा अभ्यास केलाय, तू कशाला या मड्यात मला अडकवतो. विठ्ठल म्हणजे लोकवासना असते, पण काय लोकवासना सुद्धा दुःख देते. लक्षात घ्या, आपण किती जरी चांगलं वागलो, किती जरी चांगलं केलं, 10 जण चांगले म्हणणारे असले तर 1 जण असा असतो की तो आपल्याला वाईट म्हणत असतो. मला असं वाटतं देवाने त्याला मुद्दाम तयार केलेला असतो, आपण जमिनीवरून चालावं म्हणून. हो, नाही तर सगळ्यांनी चांगलं म्हणल्यावर आपण सुद्धा जमिनीवर नाही चालत, आपण हवेत चालतो. हो, म्हणून आपण चांगलं करत राहावं, चांगलं वागत राहावं. इतकं जरी केलं तरी असं वाईट म्हणणारा असतोच, त्याच्याकडे लक्ष देऊ नये. विठ्ठल धान्यार्थम तेजेत ग्रंथमाशेषता. जसं धान्य प्राप्त झाल्यानंतर फलकट सोडून देतो, तसं आपल्याला त्या ठिकाणी बोध झाल्यानंतर जास्त शब्दाच्या भानगडीत पडू नये. विठ्ठल वासना जी आहे, संतांच्या सहवासात गेलं की संत चरण रज लागता सहज. तुकोबाराय नुसत्या वासना जातात असं म्हणत नाही भाऊ, वासनेचं बीज जातं असं म्हणतात. हे फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला वासना गेल्यासारख्या दिसतात, पण बीज जर शिल्लक असेल तर ते परत येतात बरं का. उदाहरण जर पाहायचं आपल्याला असलं, एखादा लहान मुलगा असतो
आणि त्याला जर आपण विचारलं पुढे तू काय होणार आहे, तो म्हणतो मी स्वामी विवेकानंद होणार आहे. मामांनीच लिहिलंय बरं का, मी ब्रह्मचारी राहणार आहे असं म्हणतो. पण 16-18 वर्ष चालू झालं की त्याला लगेच म्हणतो आपलं बघायला सुरुवात करा. विठ्ठल एखाद्या वेळेस मनुष्य झोपलेला असतो, त्या झोपेमध्ये त्याला वासना नाही का वासनेचं बीज नाही. झोपलेला जो मनुष्य आहे त्याला वासना नाही का वासनेचं बीज नाही. बोला, वासना नसते तिथे. निद्रिताच्या उशाशी सर्प तैशी उर्वशी ज्ञानोबाराय म्हणतात. तिथे जरी वासना नसल्या तरी वासनेचं बीज तसं शिल्लक असतं. तर वासनेचं बी कोणतं आहे? अज्ञान आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना जाऊ शकत नाही. संतांच्या सहवासात गेल्यानंतर काय होतं, ज्ञानोबाराय सांगतात, ऐका लक्ष द्या. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे, म्हणा सर्वांनी, तरी संताया वजावे स्वयशी. जे ज्ञानाचा पुरठा एक सेवा हा दारवंता, तो स्वाधीन करी सुवटा वळवणी. तनु मनु जीवे धर्माशी राहावे, अगर्वता करावे दाससकळ. मग अपेक्षिता फुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. संतांच्या सहवासात गेलं की संत बोध देतात, आत्मस्वरूपाचं ज्ञान देतात. आणि ज्ञान एकदा का प्राप्त झालं की खरं काय खोटं काय माणसाला कळतं. खरा हा परमात्माचा आहे, बाकी सगळं खोटं आहे. परमात्मा हे आपलं स्वरूप आहे हे कळतं, तद व्यतिरिक्त सगळं खोटं आहे असं कळतं. आणि असं कळाल्यामुळे जे खोटं आहे त्याच्याविषयीच्या वासना सगळ्या जळून जातात. हो, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग पुढे काय होतं, राम नामे सांगतात, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग म्हणजे कधी, वासनेचे बीज जळवणे जाय. मग जोपर्यंत वासनेचं बीज अज्ञान गेलेलं नाही, जोपर्यंत वासना गेलेलं नाही, तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये खरी रामनामाची आवड निर्माण होत नाही. परमार्थाची आवड निर्माण होण्याकरता अगोदर वासनेचं बी आणि वासना जाव्या लागतात. विठ्ठल वैकुंठ अशी मामासाहेबांनी तिथे एक उदाहरण लिहिलंय. एक मनुष्य होता आणि तो आजारी पडला म्हणून डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर मी रोज 5-5 चपात्या खात होतो, 5-5 पोळ्या खात होतो, पण मला आता अर्धी चपाती सुद्धा जात नाही, कोरभर चपाती सुद्धा जात नाही, मला काहीतरी औषध द्या. डॉक्टर म्हणले काय हरकत नाही, तुमचं पोट बिघडलेलं दिसतंय, मी तुम्हाला औषध देतो, तेवढं तुम्ही औषध घ्या. संध्याकाळी आला, डॉक्टरने दिलेलं औषध घेतलं, परिणाम असा झाला त्याला जुलाब झाले. जुलाब झाल्यानंतर तो सकाळी सकाळी डॉक्टरकडे गेला. डॉक्टर मी 5 पोळ्या खायचो, मला अर्धी चपाती जात नव्हती म्हणून तुमच्याकडे आलो, पण तुम्ही असं औषध दिलं जे पोटात होतं तेही निघून गेलं. म्हटलं डॉक्टर म्हणले, अरे बाबा त्याच्याकरताच औषध दिलंय, पहिलं तुझं पोट चांगलं साफ होऊ दे, मग तुला भूक लागेल. तशी पहिली वासना जाऊ द्या, मग भूक लागते परमार्थाची. विठ्ठल
दुसरा शब्द आवड आहे. हे शब्द महत्वाचे आहेत बरं का. वासना जी असते ती सनिमित्तक असते आणि आवड जी असते ती निर्निमित्त असते. आवडीला काही निमित्त लागत नाही, वासनेला मात्र, इच्छेला मात्र त्या ठिकाणी निमित्त लागत असतं. हो, प्रेम जे असतं ते निर्निमित्त असतं बरं का. प्रेमाला प्रश्न विचारायचा, कशा करता प्रेम आहे. समजा जर उत्तर आलं समजायचं ते खरं प्रेम नाही. उदाहरणार्थ, मी यांच्यावर प्रेम करतो. अहो कशा करता ते खूप पैसेवाले आहेत म्हणून मी प्रेम करतो. खरं उत्तर आलं ते खरं प्रेम नाही, ते प्रेम पैशावर आहे. मी यांच्यावर प्रेम करतो. कशा करता प्रेम करतो. उत्तम प्रकारचे वादक आहेत म्हणून मी यांच्यावर प्रेम करतो. हे खरं प्रेम नाही, कारण उद्या जर ते वाजवत नसले तर मला ते आवडणार नाही. हे खूप चांगले दिसतात म्हणून प्रेम करतो. मग ते प्रेम जे आहे ते रूपावर असलेलं प्रेम आहे. मग प्रेमाला प्रश्न विचारला, कशा करता प्रेम करता, आणि उत्तर जर आलं नाही, प्रेम करणं हा आमचा स्वभाव आहे, खरं प्रेम आहे. विठ्ठल आवड असते ना, त्या आवडीमध्ये ज्ञानोबारांनी त्या आवडीची काही लक्षणं सांगितली बरं का. कशी असते आवड. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशी आणि न भुलवी तरी ते काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आवड आहे आणि लाज आहे कधीच होणार नाही. ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते ना त्याची माणसाला कधी लाज वाटत नाही. ज्या अर्थी लाज वाटते ना अजून तुम्हाला आवड नाही. आवड असल्यानंतर कधीच कंटाळा येणार नाही, कारण आवडीचा विषय असल्यावर कंटाळा येतोच नसतो. आपल्याला कंटाळा का येतो, आपल्या आवडीचा तो विषय नसतो म्हणून. साधू संतांना परमार्थाचा कधी कंटाळा येत नाही, कारण तो त्यांना आवडतो म्हणून. आपल्याला कधी कधी येतो कारण एवढी अजून आवड नाही म्हणून. आम्ही वैकुंठवासी परमपूज्य गुरुवरे बोधेबाबांच्या बरोबर राहिलो. कधी कधी एवढा कंटाळा येऊन जायचा बाबांच्या बरोबर. संस्थेतलं भजन झालं, सोमवार असेल गुरुवार असेल, बाबांनी लगेच खाली आल्यानंतर बघायचं कोण कोण जाणार आहे, हात धरायचा. माऊली आपल्याला आता देवीदासमध्ये जायचं. म्हणजे कशाला, भजनाला. आता अगोदर 1.5 तासाचं भजन झालं, तिथलं भजन करायचं. संध्याकाळी पुन्हा लगेच म्हणायचं, नाही माऊली आपल्याला आता कीर्तनाला जायचं. कुठं कीर्तन आहे, अमक्या अमक्या मठामध्ये कीर्तन आहे. पंढरपूरमध्ये तर या मठातलं कीर्तन झालं की त्या मठात, त्या मठातलं झालं की त्या मठात, अशी 2-4 कीर्तनं. बाबा थकत नव्हते पण आम्हाला कंटाळा यायचा. बाबांना जर विचारलं बाबा तुम्हाला थकवा कसा येत नाही, बाबा म्हणायची आवड असल्यामुळे. विठ्ठल मग रामनामे उपजे आवडी, आणि आवड एकदा निर्माण झाला, आवडीचा परमार्थ सुरू झाला की तुकोबाराय सांगतात सुख घडोघडी वाढो लागे. आता ही रामनामाची आवड निर्माण होणं फार महत्वाचं आहे. रामनामाचं खूप महत्व आहे. आपल्याला त्याचं चिंतन आता करायला वेळ नाही, आपली वेळ जवळजवळ संपली. हो, मला वाटतं कितीला सुरू झालं, 6:30. किती वाजेपर्यंत वेळ आहे, 8:30. सांगा बरं का. 8:30. पुरुषोत्तम महाराज कुठे गेले, उरकायचं असेल आपण लगेच उरकू. काय आळंदीतली सेवा आहे. सगळी श्रोते मंडळी जी आहेत ते सुज्ञ मंडळी आहेत. वास्तविक पाहता इथे काय उपदेश करणं या अर्थाने आपण कीर्तन करत नाही. चला आपली वेळ संपली, 5 मिनिटात मी ओळखतो घेतो. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढवू लागे. वाढणारं सुख आहे बरं का. एक सुख असं आहे की कमी होणारं सुख, एक सुख असं आहे ते वाढतही होत नाही आणि कमी होत नाही, आणि एक सुख असं आहे मात्र ते वाढत राहतं. कमी होणारं सुख कोणतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विषय सुख जे आहे ते कमी होणारं सुख आहे. किंबहुना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते सुखच नाहीये. विठ्ठल कितीतरी ओळ आहेत. हो, एरवी विषय सुख आहे हे बोलण्याची सारखी नव्हे. ज्ञानोबाराय म्हणतात विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे, ना तरी भौमानाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू. तैसा सुख प्रवाद बरुळू वैषयिक हा ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे अनेक उदाहरणं दिलेली आहेत. हे कमी कमी होणारं सुख आहे. दुसरं सुख जे आहे ते समान राहणारं सुख आहे. म्हणजे परमात्मा स्वरूप प्राप्त करून घेणं, ब्रह्मसुख जे आहे ते समान आहे. त्याच्यात कमी होत नाही आणि काही वाढतही नाही. पण ज्ञानोत्तर भक्तिप्रेम लक्षणाचं जे सुख आहे ते वाढत चालतं. अंगी प्रेमाचे भरते
घडोघडी सुख घडोघडी वाढू लागे. एकदा सुख वाढायला लागलं, रामनामाची आवड निर्माण झाली, खूप सुख वाढायला लागलं की त्याचा परिणाम शरीरावर होतो बरं का. आपण कोणती आतमध्ये जे आहे, आतमध्ये एखादी गोष्ट आली की त्याचा परिणाम बाहेर दिसायला लागतो. कोण कोण कीर्तन ऐकतंय त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो लगेच बरं का. म्हणजे आतलं लगेच बाहेर दिसायला लागतं, कारण आपला चेहरा जो आहे तो आपल्या अंतकरणाचा आरसा आहे. तेव्हा आतमध्ये सुख आलं, रामनाम भरपूर घेतलं की त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसायला लागतो. जसं एखादा मनुष्य रागवला चेहऱ्यावर दिसतं, एखाद्या माणसाच्या मनात लोभ असेल चेहऱ्यावर दिसतो, तसं आतमध्ये सुख आलं की चेहऱ्यावर दिसतं. चेहऱ्यावर कोणती कोणती चिन्ह दिसतात महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. सुख आलं, रामनाम भरपूर वाढलं की आपली प्रगती पुढे व्हायला लागते. आपल्या शरीरावर ते रामनाम दिसायला लागतं, शरीरावर ते सुख दिसायला लागतं. काय काय शरीरामध्ये बदल होतो तसं पाहायला गेलं तर भक्तिशास्त्रामध्ये 8 सात्विक भावाचा विचार आहे. त्याला अष्टसात्विक भाव असं म्हणतात. पण तुकाराम महाराजांनी त्यातले महत्वाचे 2 सात्विक भाव सांगितले. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कंठ दाटून यायला लागतो आणि डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागतात. भगवंताचं नामस्मरण केलं, संतांची आठवण झाली, देवाचं दर्शन केलं की आपोआप कंठ दाटून येतो. नामस्मरण करताना कंठ दाटून येतो, डोळ्यातून अश्रू येतात. समजायचं आपला परमार्थ प्रगतीपथावर आहे. विठ्ठल. कारण भक्तिशास्त्रामध्ये चित्तदृतीला फार मोठं महत्व आहे, चित्त द्रवीभूत होण्याला फार मोठं महत्व आहे. ज्याचं चित्त अशुद्ध असतं, ज्याचं चित्त कठोर असतं, त्याचं चित्त लवकर द्रवीभूत होत नाही, त्यात तो भक्तिशास्त्राचा अधिकारीच नाही. मधुसूदन सरस्वतीने फार मोठी प्रक्रिया सांगितली याच्यामध्ये. त्यांनी असं सांगितलं, एखादी मूर्ती तयार करत असताना समजा गणपतीची मूर्ती आहे आणि ती मोडायची आणि मारुतीची मूर्ती तयार करायची, तर गणपतीची मूर्ती जी असते ती पहिली वितळावी लागते, मारुतीच्या साच्यात घालावी लागते, तेव्हा मारुती तयार होत असतो. तसं आपल्या मनामध्ये चित्तामध्ये अनेक संसाराचे संस्कार आहेत जे आपल्याला दुःख देतात. आपल्याला ते संस्कार घालून जर भगवान परमात्म्याला आणायचं असेल तर चित्त पहिलं वितळावं लागतं. विठ्ठल. आणि खरोखर ते चित्त वितळलं पाहिजे बरं का. दुःख आपल्याला झालं म्हणजे आपण त्याला त्या ठिकाणी चित्त द्रवीभूत झालं असं म्हणूया. परमपूज्य डोंगरीजी महाराज त्यांची एक वाक्य आहेत, काही 2-3 वाक्य आहेत. ते म्हणायचे, जीव संसार के लिए रोता है, जीव पुत्र के लिए रोता है, जीव धन के लिए रोता है, जीव पत्नी के लिए रोता है, जीव जिस दिन भगवान के लिए रोएगा उसका बेड़ा पार हो जाएगा. विठ्ठल. आणि हे खूप नामस्मरण खूप झालं, आतमध्ये परमार्थाचं सुख आलं की कंठ दाटून येतो, डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रू येतात. फक्त ते रडणं जे आहे ते खरं पाहिजे बरं का. कारण खोटं रडणं सुद्धा असतं. तुम्ही कशावरून म्हणता तुम्ही खोटं रडणं असतं? तुकाराम महाराजांनी लिहिलं. तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तनाचे वेळी रडे पडे डोळे, प्रेमाविन डोळे गळतात. तुकाराम महाराजांच्या काळात सुद्धा असे कीर्तनकार होते विनाकारण रडणारे. विठ्ठल. म्हणजे त्या ठिकाणी असाही प्रकार असू शकतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये 3 प्रकारचं प्रेम 4 प्रकारचं प्रेम सांगितलंय. सात्विक प्रेम, रजोगुणी प्रेम, तमोगुणी प्रेम आणि निर्गुण प्रेम.
त्याच्यामध्ये नाथ महाराज म्हणतात, जर गेल्या मेल्याच्या वार्ता पुराणातल्या ऐकून आपल्याला रडू आलं, समजायचं आपलं प्रेम तमोगुणी आहे. त्या ठिकाणी वेदांच्या शौर्याच्या गोष्टी ऐकून आपल्याला रडू आलं, समजायचं आपलं प्रेम जे आहे ते रजोगुणी आहे. आणि भगवंताची सगुण मूर्ती, भगवंताचा निर्गुण विचार हे करता ऐकता ऐकता आपल्याला रडू येत असेल, आपलं प्रेम सात्विक आहे. विठ्ठल आता आपलं रडणं खरं का खोटं कशावरून ओळखायचं? तुकाराम महाराज म्हणतात, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. पुढं काय आहे? हृदयी प्रगटे रामरूप. हृदयात जर रामरूप प्रगट होत असेल तर आपलं रडणं जे आहे ते यथार्थ आहे. आणि हृदयात रामरूप प्रगट होत नसेल, परमात्मा प्रगट होत नसेल, तर समजायचं आपलं रडणं अजून अलीकडचंच आहे. म्हणून हृदयी प्रगटे रामरूप. हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन होतं, आतही दर्शन होतं, बाहेरही दर्शन होतं, सगुण रूपाने होतं, निर्गुण रूपाने होतं. असं जे साधन आहे, महाराज म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परे प्रतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामी उपजी आवडी सुख घडी वाढू लागे विठोबा. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, हे साधन जे आहे संत चरणरज नावाचं साधन सुलभ आहे आणि गोमट आहे. सुलभ शब्दाचा अर्थ आहे सर्वांना सोपं आहे, साधना घडायला लागेल. सुलभ आहे. आणि गोमट शब्दाचा अर्थ असा आहे की चांगलं आहे. म्हणजे हे साधन आपल्या जीवनात आलं की बाकीची सगळी साधनं करायची गरज नाही. जसं ज्ञानोबाराय म्हणतात ना, मजरोदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार मनोनी विशेष अत्यावरी जैसे डोळ्या ते वेळी दृष्टीशी भागा फुटे मग वास पाहे तीर्थ प्रगटे महानदी का चिंतामणी आली हाती सदा विजय वृंदी मनोरथी तैसा मी पूर्ण काम मनोनी जाणते गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी घातलं की सगळ्या शाखा पल्लव आपोआप संतुष्ट होतात. तसं संत चरण रोज एकदा तुम्ही पकडले बाकी सगळं होतं. सुलभ आहे, गोमटा आहे, पण परी जो महाराजांनी परी शब्दावर लिहिले, परी फार भानगड करते. विठ्ठल परी म्हणजे परंतु. आता जोग महाराजांनी तर असं लिहिले, परी शब्दातली असो का खरोखरीची असो गडबड करते. परी म्हणजे परंतु. परी म्हटलेलं आहे. एखादा मनुष्य म्हटला कीर्तन खूप चांगलं आहे, आज मला कळालंय कीर्तनाचं असं आहे, कीर्तनाचं तसं आहे, परंतु परंतु म्हटलं की हा येत नाही समजायचं. तसं हे साधन खूप चांगलं आहे, सर्व काही आहे, पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य लागतं. आणि पूर्व पुण्य जर आपलं असेल तरच आपल्याला संतांच्यावर विश्वास निर्माण होतो, संतांची भेट होते, संत चरणरज आपल्याला लागतात आणि लागल्यानंतर मग आपल्या जीवनात बदल घडतो. एरवी घडत नाही. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये संतांचे चरणरज प्राप्त होत. जसा तुकोबारायांच्या जीवनात बदल घडला, रामरूप प्रगट झालं, तसं एक दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये संतांचं चरणरज लागून ते प्रगट व्हावं अशी ज्ञानोबारायांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, अमृतनाथ स्वामी महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करू. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.